नमस्कार, मी डॉक्टर अदिती कार्मेक. अभिवाचनाचे मर्म उलगडताना या आपल्या सिरीजमधला चौथा भागात आपण पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? माझा जसा आवाज आहे तसा तुमचा आवाज नसणार, तुमच्या बहिणीचा नसणार. म्हणजे प्रत्येकाचा आपला आवाज युनिक असतो. त्याचे काही प्लस पॉईंट्स असतात, काही मायनस पॉईंट्स असतात. हे नीट ओळखून घ्यायला हवं आणि मग जे प्लस पॉईंट्स आहेत, आपले जे सामर्थ्य आहे, त्याचा सुयोग्य वापर आपल्या अभिवाचनामध्ये करायला हवा. दुसरा मुद्दा येतो श्वासाचा. आपल्या प्रत्येकाची श्वासाची क्षमता सुद्धा वेगवेगळी असते. त्यामुळे आपला श्वास किती पुरतो, केव्हा आपला आवाज थकतो, केव्हा चिरकतो, त्यानुसार आपल्या वाचनाची लय ठेवायला हवी. कधी कधी काही ठिकाणी ध्वनी व्यवस्था उपलब्ध असते. जेव्हा ती ध्वनी व्यवस्था उपलब्ध असते तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एकतर ती ध्वनी व्यवस्था चेक करून घेणं, दुसरी गोष्ट आपल्या आवाजाची रेंज काय आहे ही समजून घ्यावी आणि मग त्यानुसार आपल्या समोरचा माईक योग्य अंतरावर ठेवायला हवा. म्हणजे समोर बसणाऱ्या व्यक्तीला आपला आवाज तर नीट ऐकू जायला हवा, पण तो कर्कश वाटू नये याची काळजी घ्यायला हवी. हे आत्तापर्यंत सांगितलेले सगळे मुद्दे जर नीट लक्षात घेतले, साध्य करता आले, तर अभिवाचन परिणामकारक होतच. सगळ्यात महत्त्वाचा सांभाळायचा तोल हा आहे की आपल्या अभिवाचनाने नाट्यात्मक परिणाम तर साधायला हवा, पण ते अभिवाचन नाटकी वाटता कामा नये. हा तोल सांभाळणं म्हणजे जणू शिवधनुष्य सांभाळण्यासारखं आहे, पण तो सांभाळायला हवा. ह्या गोष्टी जर समजून घेतल्या की नाही, तर त्याच्या पुढची पायरी येते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अभिवाचनाची. एखादी संहिता जेव्हा आकाशवाणीवर वाचली जात असते तेव्हा ते अप्रत्यक्ष सादरीकरण असतं. तिथं आपण अभिवाचन ऐकत असतो, त्यामुळं तो श्रोता असतो, त्याला फक्त श्राव्यानंद मिळत असतो. तिथं होतं काय की ते अभिवाचन ऐकता ऐकता श्रोता त्यामध्ये आपली कल्पना ऍड करत असतो. आपल्या कल्पनेची भर घालत घालत एक प्रकारचं भावचित्र त्याच्या मनपटलावर तयार होत असतं आणि त्यामधून त्याला एक एकत्रित अशा स्वरूपाचा आनंद मिळत असतो. आता जेव्हा रंगमंचावर अभिवाचन सादर होत असतं तेव्हा तिथं श्रोते नसतात, तर प्रेक्षक असतात. त्यामुळे इथं प्रत्यक्ष अभिवाचन अभिप्रेत आहे. म्हणजे श्राव्यानंद तर मिळायलाच हवा, पण त्या श्राव्यानंदाबरोबरच दृश्य परिणाम सुद्धा साधला जायला हवा. त्यामुळं आपल्या डोळ्यामधले भाव, आवाजातला कंप, बोटांची थरथर, संयत म्हणजे लिमिटेड स्वरूपातले हातवारे, देहबोली, आपला बोलका चेहरा, आशयानुसार भावुक, कधी गंभीर, कधी गूढ, कधी हळवे, कधी व्याकुळ असे चेहऱ्यावरचे डोळ्यांमधले भाव, या गोष्टी वाचनाची परिणामकारकता वाढवतात. तुम्हीच कल्पना करून पहा, आपण एखादा विनोदी उतारा वाचतोय पण आपल्या चेहऱ्यावरचे भाव मात्र दुःखी आहेत. अशा वेळेला समोरच्या व्यक्तीला योग्य आनंद मिळेल का? जे काही आपण वाचत आहोत तेच भाव जर आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळाले आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामधून जर पाहायला मिळाले, तर मग दुहेरी परिणाम साधला जाईल ना. अधिक जिवंतपणा येईल त्या वाचनाला. आणि समोरची व्यक्ती अभिवाचन पाहायला आली आहे, फक्त ऐकायला आलेली नाहीये, याचं भान राखायला हवं. पण याचबरोबर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे परत एक तोल सांभाळायचा आहे. कुठला? की आपण नाट्यात्मक परिणाम साधत आहोत, नाटक करत नाही आहोत. म्हणजे नाटक आणि प्रकट वाचन यांच्या सीमारेषेवरचा प्रकार म्हणजे अभिवाचन, तो आपण सादर करतोय. त्यामुळं आपलं टार्गेट काय असायला हवं? 80% वाचिक अभिनय, 10% देहबोली, 10% मुद्राभिनय. हे जर असं साधता आलं तर मग ते अभिवाचन जिवंत होतं
आणि अपेक्षित परिणाम साधतच. धन्यवाद.